हॅलो, वेलकम टू ललिताज यूट्यूब चॅनल। आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आता जे नवीन व्हर्जन आलेलं आहे 24.1 यावरती सुद्धा यापूर्वी मी एक व्हिडिओ तयार केला, त्याला प्रचंड असा तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला। त्यासाठी तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक धन्यवाद मानते, आभार मानते। या व्हिडिओतनं आपण जाणून घेणार आहोत की रिकॅप्चर फेस हे जे नवीन ऑप्शन त्या ठिकाणी आलं आहे, नव्याने ॲड केलेलं आहे, ते का आणि कशासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ते जाणून घेणार आहोत आणि त्याचा उपयोग आपण FRSमध्ये आपलं काम आणखी चांगलं करण्यासाठी करणार आहोत। तत्पूर्वी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नये, लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नये। पोषण ट्रॅकर 24.1 मध्ये नवीन फीचर आपल्याला आलेलं आहे ते रिकॅप्चरचं। ते कशा पद्धतीने करायचं ते आपण संबंधित व्हिडिओमधून जाणून घेऊया। आपण आता इथे बेनिफिशरीमध्ये जाऊया। आता 6 महिने ते 3 असो, आपण ज्यांना ज्यांना THR देतो, जसं 6 महिने ते 3 गरोदर आणि स्तनदा। आता इथे गेल्यानंतर आपण एखादं बेनिफिशरी सिलेक्ट करूया। तर बेनिफिशरी सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये आपण पाहूया की या ठिकाणी बघा रिकॅप्चर फेस हे दिसतं आहे। काय होतं, कधी कधी आपण यापूर्वी घेतलेला फोटो जो असेल तो अंधारात असेल किंवा तो व्यवस्थित आला नसेल, चेहऱ्यावरती व्यवस्थित प्रकाश नसेल, मागचं बॅकग्राऊंड बरोबर नसेल किंवा अन्य कुठलंही कारण असेल, अशा वेळेस आपल्याला तो फोटो पुन्हा रिकॅप्चर करायचा आहे। जेणेकरून आपण जी दर महिन्याला फेस कॅप्चरची जी प्रोसेस राबवतो, फेस मॅचिंग नाही, फेस कॅप्चरची जी प्रोसेस राबवतो त्यामध्ये काही अडचण येऊ नये। कारण कधी कधी काय घाई गडबडीमध्ये आणि मग तो फेस आपला कॅप्चर व्हायला आपल्याला त्रास जातो, तो कॅप्चर होत नाही। म्हणून अशा वेळेस आपल्याला जो आपण आधी कॅप्चर केलेला फोटो आहे तो जर व्यवस्थित आला नसेल तर तो आपल्याला पुन्हा रिकॅप्चर कशा पद्धतीने करायचं हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। या ठिकाणी आता नवीन व्हर्जनमध्ये 24.1 मध्ये रिकॅप्चर फेस हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे। आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही केलेलं काम हे कसं बघा। इथे मोबाईल व्हेरीफाय आहे, ग्रीन टिक आलेली आहे, आधार व्हेरीफाय आहे, ग्रीन टिक आहे, KYC ग्रीन टिक आणि फेस व्हेरिफिकेशन हे सुद्धा ग्रीन टिक आहे। आता इथे रिकॅप्चरमध्ये आपण जाऊया आणि ही जी आहे कन्सेंट आपल्याला मागते आहे त्याला आपण ॲक्सेप्ट करूया। ॲक्सेप्ट केलं आपण आणि त्यानंतर इथे हा एक फोटो दिसतो आहे, याला जर आपल्याला पुन्हा हा फोटो व्यवस्थित घ्यायचा असेल तर मग त्याच पद्धतीने आपल्याला इथे हा जो मधला दाखवला आहे या पद्धतीने नुसतं चेहऱ्याचा फोटो घेतलेला आहे, मागचं बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे, चेहऱ्यावर कुठलाही प्रकाश नाही आहे, कुठलाही अंधार नाही आहे, एकदम क्लिअर फेस दिसतो आहे। तर ह्या अशा मधल्या प्रकारे आपल्याला फेस कॅप्चर करून या ठिकाणी तुम्ही काही पण करू शकता, ओनली दिस टाईम, आणि व्यवस्थित हा आय ब्लिंक करून स्ट्रेट फेस करून हा आपल्याला फोटो घेता येईल। आणि अशा प्रकारे तुम्ही तो रिकॅप्चर फोटो करून आपलं काम व्यवस्थित करू शकता। हा जो 24.1 आहे, 24.1 मध्ये जो आलेलं जे ऑप्शन आहे रिकॅप्चर फेस, तर हे आपल्याला आधी समजा आपला व्यवस्थित फोटो काढला नसेल आणि तो फोटो व्यवस्थित करायचा असेल तर त्यासाठी दिलेलं हे ऑप्शन आहे रिकॅप्चर फेस।